नमस्कार दादा, नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव शिवन निलेश तागणे. हा. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हा, गावाचं नाव. गोळेगाव. हा, तर दादा आज आपण आपल्या शेवंतीच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. तर मला सांगा ही शेवंतीची व्हरायटी कोणती दादा? पर्पल. हा, पर्पल म्हणून व्हरायटी बरोबर. तर साधारणतः हा शेवंतीचा प्लॉट दादा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? हा, 8 ते 9 महिन्याचा प्लॉट आता कंप्लीट झाला आहे बरोबर. तर शेवंती या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम, कृषी मॅक्स आणि निंबोळी पेंट हे तुम्ही काय केले आहे, ज्या पिरियडला आपण शेवंतीला बेसल डोस खाली भरतो त्या पिरियडला आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं तुम्ही ती खाली बेडला भरली होती बरोबर. हां, तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं शेवंती या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटला? रिझल्ट काळ्या बिळ्या, कलर पण डार्क झाला. हां, म्हणजे एकदम डार्क कलर आलेला आहे बरोबर. त्याच्यानंतर फुलवाले झालं तो. फुटवा पण चांगला झाला आहे बरोबर. आता काळ्या पण दिसायला. हा, कळ्या पण भरपूर प्रमाणात. बरं, आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना, आता हा किती 9 महिन्याचा प्लॉट आहे बरोबर, 8 ते 9 महिन्याचा. तर त्या मानाने जर पाहिलं ना तर खालून खोडातून एकदम जबरदस्त असा फुटवा तर आहेचे झाडाला. पण महत्त्वाचं काय आहे, काय हे बघा ना, भरपूर प्रमाणात आहे ना कळ्यांची संख्या, फुलाला कलर, चमक आणि क्वालिटी एक नंबर आहे बरोबर. म्हणजे फुलांची साईज पण चांगली झालेली बरोबर. तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरताय? 3 ते 4 वर्षापासून बरोबर. आता ह्या प्लॉटच्या खाली एक प्लॉट आहे झेंडूचा. त्या झेंडूच्या पिकासाठी म्हणजे झेंडू पिकासाठी सुद्धा तुम्ही ती बेडमध्ये आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतच टाकलेली बरोबर. हां, तर मला एक सांगा दादा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ती वापरून तुम्ही समाधानी आहात? हा. हां, धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.